तर मुळ्याचं बी पण आणतो. मला एक तेलाची बुदली घेऊन ये 5 लिटरची. तुला पैसे देतो. पप्पाने आणले होते. शेण हा आता खालच्या ह्याच्यात टाकून देऊ. आता शेण शेण त्या चोंडक्यात होतो. आता ह्या दुपटी लागली ना. दादू असला की ते हाऊस कर दादू हवाय. आज दादू त्यांच्या जोडीला त्याच्यात आम्ही पेरलेला होता, पण उशिरा पाऊस आला, उन्हामुळं भात सुकला होता. त्यातला काय आलंय ते तेवढा पुरणार नाही. आता हा इथं हिरव्याला आता पेरायचा. हिरव्याला नाही तसं ह्याच्यात आपण पहिले पेरत होती. दार भाजलेली ना. हिरव्याला तर काय पेरायचा, जुना बिना भात टाकायचा. भाईच्या घरात मोप आहे भात. आणि दरवर्षी भाई 4 पायली भात ठेवला ना. त्याला आता पायलीभर काढलाय त्यातला. एवढा असा नुसता पोलकांड सगळा भुसा. नाही आता आणायचं नवीन म्हणून आपला हा आहे घरात तर टाकता बघता. अर्ध्यावरच पेरता, पूर्ण घ्यायची नाही तर का अर्ध पूर्ण घेऊ पात. आता पुढच्या वर्षी भात जोडलं ना की एक पोती भात ठेव. हो, जेव्हा पेरण्यापुरतं तरीच ठेवू आपण, म्हणजे हात वापरता येईल ते बियाणं. भात घोडला तेव्हा भात ठेवला होता ना. 4 पायली भातातला 3 पायली वाया गेला. तसं आपण पहिलं निकडलेली होती, याला राहिलेला करू. पेरता वाच म्हणतो नाही इंजेक्शन म्हणतो येऊन काय करू मी, तुम्ही हा औषध देतो तुम्ही घेऊन या आणि त्याच्यात आणि 8 दिवस नंतर संध्याकाळी बाजार. एका बाजूला करून ठेवशील. याच्यावर काय पेरता होता हो, ह्याच्यावर काय पेरता वाच हो. बाबा पेरतायत. तुम्ही तुम्ही पेरता परत परत हो, परवा पेरली नाही आहे. हे पातळणी काय पुरणार नाही पुरणार. काय पुरणार आहे आता एवढं जिंदगी. आता ही बघा आमची काय पातळ आहे. ते मालाव गवत येतं ना पातळ पातळ, तशी ही पुरणार नाही एवढी. चांगली झाली ना आता. रात्री पाऊस चांगला लागला हो, फोड चालू झाली आता. फोड खाली चेंडूक भाई पण करतायत फोड. शिंदे भाई गुरा गेली वरती काड्याव. मी इथं जरा पेरता होतो, जरा साफसफाई करतो. ओम ओम त्याला शाळेत जाऊ दे, नाही तर येईल इकडं. तुम्ही त्याला काय तुम्ही त्याला बोलू नका, नाही तर तो राहील. हे परत पेरताव हो. एवढा पूर्ण नाही ना, पेरून घेऊ ना. तुम्ही पेरला हो, तुम्ही पेरला हो. बैल हे तो पांढरा नाही, हा तोच आहेत. मला वाटलं बदललं काय. बैल तेच आहेत ना. लोकांसारखं मला बदला नाही जमत.
बदललं ना ते काय होतात, मग ती लिंक तुटते. तेच तेच बैल ती सवय असते ना. मग ते चालत नाहीत तसं, धड चालत नाहीत, सगळा शेतीचाही होतो. त्याच बैलांची काळजी घ्यायची. शे- 2 दिवसाचे 4 दिवस लागू दे. ते 1000 बदललं तर काय होतं, एक ना धड तसं होतं. 1000 बदललं ना मग ते आहे ती सगळा तुटतो. हा, चांगलं काम झालं, फोड पण झाली. आता एवढाच आपलं बांध वाढायचं राहिलं. त्याला म्हणलं आजचा दिवस बाहेरच हो सकाळी. एका घरात एकच पावडा असतो आपलं चेहरा. आमचं पावडर लगेच ओढू तो वाढेल. आणि मग पेरू. पप्पा बांध घेत आहेत तोपर्यंत पावडा आणून माती ओढून घेऊ. पानबिन खाल्लाव काय? पानबिन खाल्लाव, विश्रांती घ्या. कधी मारली कुणी? हो, कुठं कुठं या वर्षा इकडं तिथं मरतायत कोल्ही. आता ते आमच्या कचऱ्याला कोल्ह्यानेच बुजवली नाही. कुणाला? ह्याला पण, आपल्या वासराला. हा, नाही दादूबाई, दादूबाई नांगर देतो. दादू उपाशी राहणार नाही कधी, नांगर देतो त्याला एवढं लहान वयात पण. इथं पेरलेला परत सगळं 10-15 दिवसांत परत उगवतील. आता वरती एक फोडायचं राहिलं तिथं, तो नांगर येतं ना त्याच्या साईडला, तिथंच राहिलं आता. तेवढी एक छोटीशी आहे तिथं, ती केलेली की झालं. घराजवळची फोड बांधबीन ओढून संपला. घाम निघतो, घाम काम करून करून. पण जेव्हा असं यायचं शेतात काम करून शेवटी धान्य येतं ना, ते भारी वाटतं लय. आता यावर्षी आम्ही खत नाही बघा शेतात, हे असे मध्ये मध्ये दिसतात नाही, हे मध्ये बघा शेण आहे मध्ये मध्ये तिथं. आता शेण टाकलेलं आहे, खत नाही टाकायचं आता, खत बंद, खत नाही टाकायचा. खतानं वाट लागते शेतीची, आजार निर्माण झालेत खताचे. चला आता वाड्यात चला, वाड्यात चला आता.